रमजान ईद निमित्ताने मुस्लिम समाज बांधवांनी संपूर्ण जगामध्ये शांतता राहो आणि बंधुभाव कायम राहो अशी प्रार्थना करत ईद उल फित्र साजरी केली। तर सामूहिक नमाज पठण करण्यात आले। एकमेकांना शुभेच्छा देत स्नेह वाढवला। कोपरगाव शहरामधील ईदगाह मैदानावर गुरुवारी सकाळी 8:30 वाजता पारंपरिक पद्धतीने आणि आनंदी वातावरणामध्ये नमाज अदा करण्यात आली। अल्लाहु अकबर। سمع الله لمن حمده الله أكبر الله أكبر यामध्ये मौलाना आसिफ आणि नवीन ईदगाह मैदान येथे मौलाना हमीद यांच्या पाठीमागे हजारो मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली। रमजानचे रोजे आणि तिलावतच्या नंतर नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम समाज बांधव वेगवेगळ्या मार्गाने शहरामधील मशिदी आणि ईदगाह येथे पोहोचले होते। यंदाही भाविकांचा उत्साह पाहावयास मिळाला। तर प्रार्थनेनंतर सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना मिठी मारून शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी आमदार आशुतोष काळे, माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे, DYSP शिरीष वमने, पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख, मुख्य अधिकारी सुहास जगताप, सुशांत घोडके यांच्यासह हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने हजर राहत शुभेच्छा दिल्या। रमजान महिन्याची सांगता आजच्या ईदच्या दिवशी या ठिकाणी होत असते आणि ही ईदची नमाज अदा करून सर्व बांधव या ठिकाणी गेलेले, पण सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी मी उपस्थित झालो। सर्व बांधवांना या ईदच्या खूप खूप शुभेच्छा देतो। हे वर्ष सुख समृद्धी भरभराटीचं जावं अशी शुभेच्छा देतो। ईदच्या शुभेच्छा देत असताना त्यांनी सर्व समाजातील लोकांमध्ये सलोखा राहावा अशा प्रकारची प्रार्थना त्यांनी केलेली। अशीच मी पण त्यांना शुभेच्छा देतो का आपणही सर्व समाज बांधव एकत्र सलोख्याने राहू। यंदा दुष्काळाच्या झळा त्या ठिकाणी सर्वांना बसताय आणि म्हणून पुढच्या वर्षी चांगल्या पद्धतीचा पाऊस होत सर्व दूर लोक समाधानी व्हावे अशा प्रकारच्या प्रार्थना किंवा शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि थांबतो। धन्यवाद। रमजान ईदच्या निमित्ताने आपल्या सगळ्या मुस्लिम बांधवांना मी हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी देत आहे। खरं पाहिलं तर हा रमजान ईदचा हा पवित्र महिना जो असतो, या पवित्र महिन्यावर त्या ठिकाणी सगळे मुस्लिम बांधव उपवास त्या ठिकाणी ठेवत असतात आणि याच्या संपूर्ण महिन्यामध्ये उपवास थांबून आजच्या ईदच्या निमित्ताने त्याची उपवासाची सांगताची त्या ठिकाणी होत असते। आणि ही जी परंपरा कोपरगाव तालुक्यामध्ये स्वर्गवासी कोल्हे साहेबांनी की बा एक हिंदू आणि मुस्लिमांचा आणि सर्व धर्मियांचा एकोपाचा सण आहे असं पद्धतीची एक प्रथा या ठिकाणी गेल्या 60 वर्षापासून कोपरगाव शहरामध्ये कोल्हे साहेबांनी, स्वर्गीय कोल्हे साहेबांनी त्या ठिकाणी केलेली आहे आणि त्याचं आतापर्यंत सगळ्या धर्माच्या लोकांनी आतापर्यंत त्याचं व्यवस्थितपणे की एक कोपरगावमध्ये सौहार्दाचं वातावरण राहिलं पाहिजे या निमित्ताने। आणि आपण पाहतो की कोपरगाव शहरातील जेवढे काही हाजी साहेब असतील, बाकीचे सगळे मौलाना असतील आणि जे काही लोक इतर सगळे जे आहेत ते ह्या निमित्ताने एक आगळं वेगळं प्रदर्शन, एक वेगळा संदेश या ठिकाणी देतात। रमजानचा महिना हा अत्यंत पवित्र आणि खऱ्या अर्थानं यामध्ये ज्या काही उपवास करून मुस्लिम बांधव जी काही दुआ मागण्याची तपश्चर्या करतात, ही खऱ्या अर्थानं अत्यंत अभिनंदनीय, अत्यंत देशाला, सर्व जनतेला खऱ्या अर्थानं अत्यंत प्रेरक आणि सुखकारक आहे। खरं म्हणजे या निमित्तानं ज्या मागितलेल्या दुआ आहेत, या सर्व दुआ निश्चितपणाने फलद्रूप होत, यशस्वी होत। त्याचप्रमाणे देशात, राज्यात, गावागावात मुस्लिम आणि हिंदू खरं हा एकोपा सतत तेवत राहो आणि खऱ्या अर्थानं आज जो ईदचा दिवस आहे, या रमजान ईदच्या निमित्तानं सर्व मुस्लिम बांधवांना, सर्व हिंदू बांधवांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो।
आज पवित्र असा रमजान ईदचा दिवस आहे. त्यानिमित्त मी सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा देतो. या महिन्यामध्ये सगळेच आमचे मुस्लिम बांधव, लहान मुलं असतील, सर्व परिवारासह त्या ठिकाणी उपवासाची तपश्चर्या त्या ठिकाणी करतात आणि समाजाकरता, भारताकरता, संपूर्ण जगाकरता त्या ठिकाणी प्रार्थना करतात. ईदच्या निमित्ताने माझी परमेश्वर चरणी हीच प्रार्थना आहे की सर्व आमच्या मुस्लिम बांधवांच्या इच्छा, आकांक्षा त्या ठिकाणी पूर्ण हो, त्यांची प्रार्थना यशस्वी हो आणि या देशामध्ये मुस्लिम, हिंदू, ख्रिश्चन, शीख सर्वच बांधवांचा सामाजिक एकोपा, बंधुभाव वाढीस लागो, हीच ईदच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद. S9 मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव.